नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल म्हणजेच मराठी किचन सीमाज किचनमध्ये. मित्रांनो, लहानपणी ना बेकरीसमोर उभं राहिलं ना डोनट पाहायचे आणि हे डोनट आपल्याला कधी घरी बनवता येतील असं वाटलंच नव्हतं. पण आज मी तुम्हाला हेच डोनट्स फ्लफी आणि सॉफ्ट कसे बनवायचे घरच्या घरी ते मी आज घेऊन आलेली आहे. माझा मुलगा म्हणाला, मम्मी बाहेरचे डोनट्स खूप छान असतात. तेव्हा मी ठरवलं आज डोनट्स घरीच बनवायचे, तेही अगदी सोप्या साध्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यात. तर चला मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. यासाठी मी अर्धा कप कोमट दूध घेतलं, त्याच्यामध्ये चिमूटभर साखर घालून घेतली आणि इथे मी ड्राय ईस्टचा वापर करणार आहे. आणि हे ड्राय ईस्ट मी 1 टेबलस्पून आणि ग्रॅम म्हणाल तर 15 ग्रॅम आहे, वजनी म्हणाल तर ते 15 ग्रॅम आपण ड्राय ईस्ट याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. हे मिक्स करायचं व्यवस्थित आणि 10 ते 15 मिनिट याला असं झाकण ठेवून एका साईडला ठेवून द्यायचं, म्हणजे ते ॲक्टिवेट होईल. आता तोपर्यंत ते ईस्ट ॲक्टिवेट होतं आहे तोपर्यंत आपण एक अंडे फोडून घेऊया, कारण आपण डोनटमध्ये आज अंड्याचा वापर करणार आहे. त्यासाठी मी इथे एका अंड्याचा वापर करणार आहे. हे अंडं चांगलं फेटून घेऊया. अंडे आपले फेटून झालेलं आहे. आता आपण एक परात घेतली आणि या परातीमध्ये आपण 250 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आपण 1/3 कप साखर घेतलेली आहे. बारीक केलेली साखर आहे, मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे. त्यानंतर या पिठाचं आणि साखर चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि या पिठामध्ये आपण एक छोटासा खळगा तयार करून घेऊया आणि जे आपण अंडं फेटून घेतलं ते अंडं आपण याच्यामध्ये घालून घेऊया. त्याचबरोबर याच्यामध्ये मस्त असा सुगंध येण्यासाठी आपण याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स 1 टीस्पून वापरत आहोत. आता जे आपण ईस्ट ॲक्टिवेट करण्यासाठी ठेवलं होतं ते ईस्ट आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. 10 मिनिट झाले, ईस्ट चांगलं ॲक्टिवेट झालेलं आहे. ते आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि पीठ अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं. जर पीठ जास्त घट्ट वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये मळत असताना दुधाचा वापर 1/4 कप दुधाचा वापर करू शकता. आता तर सध्या आपल्याला गरज वाटत नाही आहे. आपण सुरुवातीला पाहूया, मिक्स करून घेऊया. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बटरसुद्धा घालायचं आहे. याचा आता आपण व्यवस्थित एक गोळा तयार करून घेऊया. आत्ता सध्या दुधाची गरज वाटत नाही आहे. बटर आपण पाहूया आणि मी इथे अमूल बटरचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला वाटलं तर इथे मार्गारीनचा वापर करू शकता. मार्गारीन म्हणजेच डालडा, त्याचा वापर करू शकता किंवा लोणी असतो ते लोणीसुद्धा तुम्ही वापरू शकता. तर त्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे, तर त्याचं प्रमाण इथे 1/3 कप घेतलेलं आहे मी, म्हणजे थोडंसं मेल्ट करून घेतलेलं आहे. आता थोडं जरी मेल्ट केलं असलं तरी सुरुवातीला आपण काय करायचं आहे, हे बटर चांगलं फेटून घेऊया. याच्यामध्ये किंचित चिमूटभर मी मीठ घालते आणि मीठ घालून हे चांगलं फेटून घेते. त्यानंतर हा जो आपला पिठाचा गोळा आहे तो याच्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून, म्हणजे मळत असताना व्यवस्थित मिक्स करून मुरवत घ्यायचं आहे. व्यवस्थित हे बटर त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे, अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेऊया. आत्ता सध्या तरी तुम्ही पाहिलं असेल, ऑलरेडी आपण म्हणजे ईस्टसाठी आपण जवळपास मी अर्धा कप दुधाचा वापर केला होता. त्यामुळे आत्ता सध्या आपल्याला गरज वाटत नाही आहे. जर पीठ जर जास्त वाटलं तर आपण पाहूया. पहा, पिठाचा हा आता आपला गोळा तयार करून झालेला आहे. इथून पुढची गंमत मेन म्हणजे हे पीठ फुलतं कसं हे बघण्यात जास्त मजा आहे. तर आता आपण काय करूया, हे पीठ चांगलं मळून झालं आहे ते एका बाऊलमध्ये ठेवून देऊया. पीठ अगदी मऊसूत झालं पाहिजे अशा पद्धतीने मळायचं आहे. एकदम घट्टसर असं पीठ आपल्याला नको आहे. तर आता आपण काय करूया, हे बाऊलमध्ये ठेवूया आणि याच्यावरती मी प्लास्टिक फॉईल पेपर रॅप करून ठेवते आणि हे म्हणजे किचनच्या ओट्या शेजारी ठेवते, म्हणजे पीठ छान फुलून येईल. अर्धा तास आपल्याला हे असं ठेवून द्यायचं आहे. पहा, आता पिठाचा आकार पहा आणि नंतर पहा. आता अर्धा तासासाठी आपण हे ठेवून देऊया.
पहा आपला अर्धा तास झालेला आहे. पीठ तुम्ही पाहू शकताय. मस्त असं हे पीठ फुलून तयार आहे. आता आपण हे ना या ओट्यावरती काढून घेऊया. सुरुवातीला ना मी थोडासा मैदा याच्यावर पसरवून घेते, म्हणजे पीठ ओट्याला चिकटणार नाही. मस्त पीठ फुललेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या पिठामध्ये जी हवा भरलेली आहे ती हवा आपल्याला काढून टाकायची. त्यामुळे थोडंसं हाताने त्याला प्रेस करत राहायचं, म्हणजे याच्यामधील हवा निघाली जाईल. पहा अशा पद्धतीने, फक्त हे अशा पद्धतीने फोल्ड करत राहा, आपोआप याच्यामधील हवा निघून जाते. हलक्या हाताने करायचे आपल्याला प्रेस, जास्त पण जोर लावायचा नाही आहे. फोल्ड करत करतच आपल्याला याच्यामधील हवा काढून टाकायची. आणि आता आपण मोठी अशी लाटी तयार करून घेऊया आणि याचे छान छान आकाराचे आपण आज डोनट तयार करून घेणार आहे. आणि या डोनटसाठी तुमच्याकडे जर डोनट कटर नसेल तर काही हरकत नाही, मी तुम्हाला शेप कसा द्यायचा ते सुद्धा दाखवेन. कारण घरच्या घरी साधा सिंपल आपल्याला पद्धतीने आपल्याला हे डोनट बनवायचे आहेत ना, आणि मुलांच्या चेहऱ्यावरची ती जो आनंद असतो ना तो पाहायचा आहे. तर मित्रांनो, आता पहा ही मोठी लाटी थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. अशी मी लाटी लाटून घेतलेली आहे. आता कट कशावरने करायचं आहे, तर माझ्याकडे ही दोन, म्हणजे एक छोट्या आकाराची वाटी आहे आणि हा माझ्याकडे म्हणजे कुकीज कटरचा शेप होता एकदम छोट्या आकाराचा, तो मी घेतला. पहा एका वाटीने पहिल्यांदा बाहेरचं आवरण कट केलं, नंतर त्याच छोट्या कुकी कटरने आतसुद्धा एक गोल काढून घेतला. तो गोलसुद्धा आपल्याला वेस्ट अजिबात घालवायचं नाही, कारण ते सुद्धा एक वेगळ्या प्रकारचे डोनट्स तयार होतात. पूर्णपणे मी हे अशा पद्धतीने हे डोनट्स तयार करून घेते. मस्त असे पहा. आता हा मध्ये शेप व्यवस्थित मधोमध ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. 2 ते 3 प्रकारामधले आपले हे डोनट्स तयार होणार आहेत. त्याचबरोबर माझ्याकडे डोनट कटरसुद्धा आहे, त्याचा शेपसुद्धा मी दाखवेन तुम्हाला. सुरुवातीला मी ही साधी पद्धत तुम्हाला, म्हणजे कोणत्याही रेसिपी बनवत असताना अडून बसण्याची अजिबात गरज नाही, कारण आपल्या किचनमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्यातून आपण फक्त आपल्याला क्रिएटिव्ह माइंड असलं तर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी उपाय सुचलाच जातो. तर इथे मी वाटी घेतलेली आहे आणि छोटंसं जरी तुमच्याकडे हे कुकीजचं कटर छोटंसं जरी नसलं तरी एखाद्या बॉटलचं झाकण जरी घेऊन तुम्ही कट केलं ना तरीसुद्धा खूप छान आहे. आता मी ना याचे संपूर्ण कट्स करून घेते. लगेचच मी तुम्हाला दुसऱ्या कुकीजचा कटर कसा करायचा ते मी दाखवेन. पहा, जवळपास आपले हे संपूर्ण असे हे गोल आकारातील डोनट्स तयार करून झालेले आहेत. आणि आता हे जे डोनट्स आहेत ते आपल्याला असेच, म्हणजे थोडंसं ट्रेला एखाद्या थोडासा तुपाचा हात लावून हे डोनट्स ठेवायचे आहेत आणि 15 मिनिट झाकून ठेवायचे आहेत ओल्या कपड्याखाली. पहा, आता हे डोनट्स आपले तयार आहेत, आपण झाकून ठेवूया. मी दुसरा शेप दाखवते तुम्हाला. पहा, हे माझ्याकडे डोनट कटर आहे. याचा शेप फ्लावरसारखा आहे. मस्त याचासुद्धा आकार खूप छान दिसतो डोनटमध्ये. आता हे सुद्धा डोनट्स आपण ओल्या कपड्याखाली 15 मिनिटासाठी झाकून ठेवूया. नंतर खरी मजा पहा या डोनट्सची कमाल काय असते. पहा, मस्त असे हे फुलून आलेत सर्व डोनट्स. आता तुम्ही इथे हे डोनट्स बेक पण करू शकता. 180 डिग्रीला प्रीहीट करायचं आहे आणि 20 मिनिटासाठी शेकून घ्यायचे आहेत. आता मी हे डोनट्स ना तळून घेणार आहे आणि त्यासाठी मी कढईमध्ये तेल घालून घेते आहे. तेल चांगलं तापवून घ्यायचे आणि मध्यम आच ठेवून हे सर्व डोनट्स मी अगदी सोनेरी रंगावर तळून घेणार आहे. खूप छान फुललेले आहेत डोनट्स आणि तळल्यानंतर देखील खूप छान फुलतात हे. आता थोडंसं मध्यम आचेवर ठेवून आपण हे डोनट्स चांगले गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. हलके फुलके असे हे डोनट्स तयार झालेत आणि एकदम फ्लफी झालेले आहेत. मस्त अशी रेसिपी आहे.
आणि खरंच जर तुम्हाला क्रिसमस सेलिब्रेशन करायचं असेल तर अशा पद्धतीने या सर्व रेसिपी करून पहा आणि घरच्या घरी जेवढा तुम्ही आनंदाने कोणतेही पदार्थ बनवाल ना, त्याचं सेलिब्रेशन खूपच मोठं असतं. शिवाय मुलांच्या चेहऱ्यावरील जो आनंद असतो ना, ती पाहण्यात खूपच मजा असते. पहा, अशा पद्धतीने मी हे सर्व डोनट्स तळून घेते. आता हे गोलाकार डोनट्स तळून घेऊया. त्यानंतर काय करायचं आहे, हे डोनट्स आपण 2 प्रकारे करू शकतो. तळल्यानंतर लगेचच साखरेमध्ये घोळवून घ्यायचे आहेत, जर तुम्हाला चॉकलेट वगैरे लावायचं नसेल तर. साखर बारीक करून घ्यायची मिक्सरमधून आणि गरम असतानाच या डोनट्सवरती तुम्ही चाळणीच्या साहाय्याने साखर त्याच्यावरती मिक्स करून घ्या. मी दाखवेनच तुम्हाला. पहा, आता हे मी जे छोटेसे गोलाकार आकारातील जे डोनट्स दाखवले होते ना, ते पहा अशा पद्धतीने झालेत. याच्यावरती आपण थोडी साखर भुरभुरून घेऊया, म्हणजे असेच खाण्यासाठी हे खूप छान लागतात. त्याच पद्धतीने आपण 2 प्रकारात केलेले आहेत डोनट्स. एक चॉकलेटमध्ये केलेले आहेत आणि एक अशा पद्धतीने केलेले आहेत. तर खरी कमाल असणार आहे ना जास्त करून, ती म्हणजे चॉकलेटची. कारण मुलांना चॉकलेट म्हणलं की खूपच आवडतं. मी चॉकलेट ज्यावेळी म्हणजे डार्क चॉकलेट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून क्रीम घालून घेतलं आणि ते मी म्हणजे ओव्हनमध्येच 1 मिनिट ठेवून मिक्स करून घेतलं, मेल्ट करून घेतलं आणि ते व्यवस्थित मिक्स केलं आणि त्याचं जे मिक्सचर आहे ते आता आपलं रेडी झालेलं आहे. पहा, इथे हे चॉकलेटचं मिश्रण रेडी आहे. मी अशा पद्धतीने एक डोनट घेऊन अशा पद्धतीने एक साईडनी चॉकलेटमध्ये डुबवून घेणार आहे आणि वरून माझ्याकडे केकचे डेकोरेशनचे बरेचसे साहित्य आहे. त्याचं मी अगदी थोडेसे शुगर बॉल्स वगैरे आहेत माझ्याकडे, ते मी याच्यावरती स्प्रिंकल करणार आहे. त्यामुळे काय होईल, डोनट दिसायला खूप सुंदर दिसेल. ज्या पद्धतीने आपण मार्केटमध्ये पाहतो, बेकरीमध्ये पाहतो, त्याच पद्धतीचे हे डोनट्स घरच्या घरी आपले हे तयार झालेले आहेत. पहा, आता हे चॉकलेट आपण डुबवून घेतलेलं आहे चॉकलेटमध्ये. याच्यावरती मी हे शुगर बॉल्स आहेत ते स्प्रिंकल करते. त्यामुळे आपले डोनट्स खूपच दिसायला सुंदर आहे. त्याचबरोबर ते फ्लफी झालेले आहेत, एकदम सॉफ्ट आहेत आणि मस्त अशी ही मुलांच्या आवडीची डिश आपली तयार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली माझी आजची ही घरच्या घरी डोनट्सची रेसिपी? माझ्या मुलांना तर खूप आवडली. ते अगदी म्हणाले, मम्मी इथून पुढे आपण अजिबात डोनट्स बाहेरचे खायचे नाहीत, आपण नेहमी घरीच बनवायचे. तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी? जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करा. तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. मस्त एकदम फ्लफी असे हे डोनट्स तयार आहेत. आपण कॅरेट केकसुद्धा अपलोड केलेला आहे, त्याची रेसिपीसुद्धा मस्त आहे, तीसुद्धा नक्की पहा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा.